नमस्कार. मी अभिजित देशमुख. आज खरं काय बोलावं काही सुधरतच नाही. म्हणजे काल रात्री इतकं छान वाटलं की विनेश फोगाट ॲटलिस्ट सिल्वर मेडलिस्ट असणार एक आपला मेडल शुअर झाला होता आणि सकाळी उठल्यावर माहिती पडतं काय की ते डिस्क्वालिफाय झाली आहे. म्हणजे मला एक एक दीड मिनटं तर मला काही सुधारलंच नाही की खरंच आहे का. आणि तेव्हा मी लाईव्ह शो करत होतो रॅप स्पोर्ट्ससोबत आणि आणि बघितल्यावर खरं बिलीव्ह नाही झालं की डिस्क्वालिफाईड झाली. डिस्क्वालिफाईड काय झालं तर ती 100 ग्रॅम ओव्हरवेट होती. तर कम्प्लिटली ॲग्री. ही प्रोसेस आहे. तुम्ही 100 काय 1 ग्राम जरी ओव्हरवेट असेल तर तुम्हाला कम्पीट करू देत नाही. पण लेट्स अंडरस्टँड करूया की प्रोसेस काय असते. प्रत्येक रेसलरला ज्या दिवशी त्याचं बाऊट असतं, प्रत्येक बाऊटच्या अगोदर नाही, ज्या दिवशी त्याचं बाऊट असतं त्या दिवशी त्याला रेसलिंग करू वेट वेईंग करू लागतं. म्हणजे वजन किती आहे ते मोजू लागतं. ती खेळाडू ज्या कॅटेगरीमध्ये आहे त्याच्यापेक्षा कमी वेट पाहिजे किंवा तेवढं असलं तरी चालतं. त्याच्यात काही थोडंफार कुठे असं म्हणजे एरिया नाही आहे की नाही ठीक आहे 2-5 ग्राम चालेल, तसं नसतं. 1 ग्रामसुद्धा जास्त असेल तर अलाव करत नाही. तर विनेश फोगाटचं 100 ग्राम जास्त आलं. असं माहिती पडलं की विनेश फोगाटचं काल रात्री 2 किलो जास्त होतं. कारण की युज्युअली तुम्ही तुमचं जेव्हा वेट येतं त्याच्यानंतर तुम्ही खाऊ शकता, पिऊ शकता. ही नॉर्मल प्रोसेस आहे आणि त्याच्या कोचने, सपोर्ट स्टाफने जे काही ते फॉलो केलं असेल. पण आता विनेश फोगाट फायनलमध्ये खेळू शकणार नाही आहे. 100 ग्राममुळे तिचं स्वप्न भंगलं. भारताला एक मेडल भेटणार नाही आहे. त्यामुळे खूप प्रश्न इथं उचलत आहे. पहिलं म्हणजे की परवा रात्री काय असं केलं होतं की तिचं वेट बरोबर आलं होतं आणि आज असं काय झालं की तिचं वेट बरोबर नाही आली. म्हणजे कुठं काहीतरी चुकलं असेल. तुम्ही फूड खाल्लं असेल की तुम्ही वॉटर पिलं असेल आणि ही प्रोसेस सगळ्यांना माहिती आहे की मला वेट करायचं आहे, माझं वेट कमी झालं पाहिजे, ही सगळ्यांना माहिती आहे. मग काय झालं, का चुकलं असेल? मग याच्यात ठीक आहे तिने ट्राय केलं असेल वेट लॉस करायचं. पण ही प्रोसेस आहे. तुम्ही 1 किलो जरी जास्त असलं तुम्हाला ते कमी करू लागतं. मग त्यात विनेश फोगाटची पण थोडी चूक आहे. त्याच्या कोचची सुद्धा चूक आहे, सपोर्ट स्टाफची सुद्धा चूक आहे. अजूनही कोणी जे काही आहे इन्व्हॉल्व बॉडी, मग IOA सुद्धा असेल तरी त्यांची चूक आहे. तुम्ही असं नुसतं म्हणू शकत नाही की तिने एफर्ट ट्राय केला. अरे तुम्ही ब्रॉन्झ मेडल जेव्हा हारता तेव्हा म्हणता की 4th फिनिश इज द वर्स्ट. हे त्याच्यापेक्षा वर्स्ट आहे. म्हणजे तुम्ही कम्पीटही करू शकत नाही म्हणजे काय. दॅट टू अशा महत्त्वाच्या दिवशी जेव्हा तुम्हाला माहिती आहे की मला ऑलिम्पिक फायनल खेळायचं आहे, मला गोल्ड मेडल जिंकू शकतो. अशा दिवशी तुम्ही करताय म्हणजे एक फार मोठं एक भारतीय स्पोर्ट्सच्या इकोसिस्टमला एक फार मोठा प्रश्न आहे की असं का झालं. म्हणजे लोक येड्यात काढाल तुम्हाला की एकाकडे तुम्हाला सिल्वर मेडल अशोर्ड होतं आणि तुम्ही वेईंगसुद्धा करू शकत नाही. काय म्हणजे तर मग सगळे चालले त्याच्यात. काय कुठं चुकताय, कुठंतरी चुकले आहे, कुठंतरी फेल झालं आहे ना. तुम्ही असं म्हणू शकत नाही की खूप प्रयत्न केले. ठीक आहे प्रयत्न केले पण कुठं चुकले, का चुकले, याचा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण की ऑलिम्पिक्स अजून संपले नाही आहे. रेसलर्स अजूनही खेळत आहे. 10 तारखेपर्यंत मॅचेस आहे. त्याच्यानंतर अनेक हे नुसतं ऑलिम्पिकसाठी समजू नका. कॉमनवेल्थ गेम्स असते, एशियन गेम्स, अनेक वर्ल्ड चॅम्पियनशिप, कित्येक असे टुर्नामेंट असतात जिथे ह्या प्रोसेस फॉलो केल्या जातात, फॉलो करू लागतात. त्या गोष्टी आणि सगळं करायला पाहिजे. तुमचं 2 किलो ओव्हरवेट होता. मग तुम्ही काय केलं? तुम्ही कोणाकोणाला इन्व्हॉल्व केलं होतं? तिनं काय खाल्लं होतं? ह्या सगळ्या छोट्या डिटेल्स, किती पाणी पिलं होतं? मी गुआम नावाचा एक देश आहे अमेरिकाजवळ, त्याच्या एक फिमेल रेसलर आहे मिया म्हणून, तिच्याशी मी बोललो तर ती म्हणली की हे सगळ्यांनाच माहिती असतं की आपल्याला वेट बॅलन्स करायचं असतं. तर तुम्ही कसं बॅलन्स करता. कधी आम्ही पाणीसुद्धा पित नाही. ठीक आहे. हे सगळं म्हणजे बॉक्सिंगमध्ये तर किती असतं. आता रेसलिंग तरी आता 2 दिवसाचा इव्हेंट असतो. आदल्या दिवशी क्वालिफिकेशन असतं आणि दुसऱ्या दिवशी मेडल मॅच असतं. बॉक्सिंगमध्ये तर 3-4 राऊंड असतं. प्रत्येक दिवशी तुम्हाला वेईंग करू लागतं. निखत जरीन माझ्याशी बोलले की मॅचच्या अगोदर मी खाल्लंच नाही आणि पिलंच नाही. ते काय पद्धत आहे? काय पद्धत आहे खाय प्यायची नाही? तुम्हाला मग ताकदच कशी राहणार खेळायची? म्हणजे काय इथं नुसतं काय ऑलिम्पिक्सला काय पार्टिसिपेट करायला येतात काय? काय फालतूगिरी ही? कुठे ना कुठं म्हणजे ही गोष्ट
जे इंडियाच्या स्पोर्ट्स इकोसिस्टमला हे बघावंच लागेल. नाहीतर मग काय काय एवढं पैसा वेस्ट करून एवढी मेहनत घेऊन तुम्ही जर वेईंग करू शकत नाही, आणि इथं ॲथलीटची पण चुकी, कोचची सुद्धा चुकी, सपोर्ट स्टाफची सुद्धा चुकी, सगळे इन्वॉल्व असतात त्याच्यासोबत, त्यांची सुद्धा चुकी आहे. आणि आपण जेव्हा स्पेशलिस्ट पाठवतो, यावेळेस आपण स्लीप मेंटर पाठवलेला आहे, यावेळेस आपण चीफ न्यूट्रिशनिस्ट पाठवला आहे, यावेळेस चीफ मेडिकल ऑफिसर आहे. मला वाटतं नेक्स्ट टाईम वेट रिड्यूस एक्सपर्ट हा लागणार आहे. मग अशा वेळी काय करणार? आणि हे अगोदर माहिती नव्हतं का? म्हणजे सगळ्यांना माहिती आहे, आपण काय भारतात पहिल्यांदा ऑलिम्पिक्समध्ये खेळत नाही. अशा सिनारिओ आलेले असेल आधी, ते नोटीस केले नसेल, ती गोष्ट वेगळी आहे. पण ह्या गोष्टी का आधी प्रोॲक्टिव्हली केल्या नाही? आणि मला असं वाटतं की भारताला जर एक मोठी शक्ती बनायची असेल ऑलिम्पिक्समध्ये, तर वर्स्ट टू वर्स्ट सिनारिओ आपल्याला इमॅजिन करावं लागेल. वर्स्ट टू वर्स्ट की काय होऊ शकतं, काय नाही. हे आपण कुठेतरी आपल्या प्रिपरेशनमध्ये चूक पडलेली आहे. वर्स्ट टू वर्स्ट सिनारिओ जे आपण प्रेडिक्ट करू, एक्सपर्ट पाहिजे की अरे विनेश फोगटचं वेट वाढलं आहे, काय असं करायला पाहिजे. तुम्ही ठीक आहे, तुम्ही स्किपिंग करताय, जे काही करताय तिने प्रयत्न केले, पण त्याच्यात एक पद्धत असते ना, की मला जर लवकर वेट लॉस करायचं आहे, तुम्ही ठीक आहे सोना घेतला, तुम्ही स्किपिंग केली, जे काय, पण अजूनसुद्धा बरेच पद्धत असेल, तर ती माहिती करायला पाहिजे. आणि कारण की भारतासारखा एवढ्या मोठ्या देशात एवढ्या सगळ्या गोष्टी येतात, आपण हे गोष्टी करू शकलो नाही तर काय एक्सपेक्टेशन होणार. आणि स्पेशली वेट कॅटेगरी, जिथं आता मीराबाईच्या सुद्धा आज इव्हेंट आहे, तीसुद्धा 1 किलोग्राम कॅटेगरी, बॉक्सिंग झालं, रेसलिंग झालं,